नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावरती त्याचे विविध परिणाम आहेत जे दिसू लागले। अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांतर्गत सुरू असलेली ही सगळी युद्धजन्य परिस्थिती आहे, ज्याचा परिणाम आता थेट भारतावरती देखील होतोय। भारत हा खरं तर कृषीप्रधान देश, या देशामध्ये शेतकरी आहे, या शेतकऱ्यावरती संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे आणि ह्या शेतकऱ्यालाच नेमकं अडचणीमध्ये येण्याची आता वेळ कुठेतरी येऊन ठेपली की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। कारण कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये मी सध्या आलेली असताना येथील व्यापारी असतील, त्याचबरोबर शेतकरी आहे, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याकडनं जाणून घेतलं की नेमकं आज मार्केट यार्ड परिसरामध्ये वातावरण काय आहे। युद्धाचा परिणाम थेट मार्केट यार्ड परिसरामध्ये आपल्याला जाणवून येतोय, कारण भाज्या असतील, फळभाज्या असतील, त्याचबरोबर कांदे, बटाटे, गूळ आहे कोल्हापूरचा जो GI मानांकन त्याला मिळालेला आहे, आणि त्याचबरोबर फळं आहेत। कोल्हापूरसह सांगली, सोलापूर या भागामध्ये अधिकतर जे उत्पादन घेतलं जातं ते म्हणजे कोल्हापूरमध्ये भाजीपाला असेल, कोकणातून येणारा आंबा असेल, द्राक्ष असतील सांगलीची, सोलापूरमधनं पेरू, केळी याचं उत्पादन अधिक केलं जातं। एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्याला सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे युद्धजन्य परिस्थितीचा देखील त्याला आता सामना करावा लागतोय। कारण आपण पिकवलेला माल आहे जो परदेशी जाणार आहे, तो परदेशात न जाता बंदरामध्येच आहेत जे कंटेनर उभे राहिलेले आहेत। त्यामुळे थेट आता मार्केट यार्ड परिसरामध्ये याची झळ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते। थोडक्यात जाणून घेऊया की नेमका या सगळ्याचाच शेतकऱ्यांवरती, व्यापाऱ्यांवरती काय परिणाम होतोय ते। सध्याच्या कंडिशनला जर आवकेच्या बाबतीत बघायला गेला तर एकदम कमी प्रमाणात कोल्हापूर मार्केटमध्ये या ठिकाणी आवक एकदम कमी प्रमाणात दिसून येते। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर बघायला गेला, मागच्या वर्षी एक पेढीमध्ये 250 ते 300 बॉक्स आणि किमान 30 ते 40 मोठ्या पेट्यांची आवक या ठिकाणी मागच्या वर्षी या तारखेला दिसून येत होती। परंतु 15 ते 20 बॉक्स रोजची आवक फक्त या ठिकाणी आजच्या तारखेला या ठिकाणी दिसून येते। आणि युद्धजन्य परिस्थितीच्या बाबतीत बघायला गेला, म्हणावी तेवढी उत्पादन कोकणमध्ये नसून बाहेरच्या देशामध्ये आंबा जाण्या एवढी कंडिशन सध्याच्या स्थितीला या ठिकाणी आज दिसून येत नाही। जर ही युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर आंब्याच्या दरावरती काय परिणाम होऊ शकतो? सध्याच्या कंडिशनला आम्हाला तर असं वाटतं की आता काही फरक पडेल असं वाटत नाही। आंबा भारतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी फिरेल। मोठ्या प्रमाणात आवक असली तर या भारतातून म्हणजे आपल्या कोकणातून त्या ठिकाणी ही निर्यात केली जाते। उत्पादनच मुळात कमी असल्यामुळं यावर्षी निर्यात होईल काय याची शक्यता जरा कमीच वाटते। सध्या परिस्थिती बघितली तर जे युद्धाचा आता युद्ध चालू आहे त्याचा परिणाम आपल्या पूर्ण शेतकरी वर्गावर झालेला आहे। कारण कसं की आता द्राक्ष जर बघितला तुम्ही तर ते आता एक्सपोर्ट व्हायचं बंद झालेलं आहे। राहिली गोष्ट कलिंगडाचं प्रमाण पण आपल्याकडे खूप प्रमाणात आहे। आता पुढे आपला हिंदू नववर्षाच्या निमित्ताने लोक आपले हिंदू आंब्याची पूजा करतात। आता आंब्याचं नैसर्गिक आपत्ती तर यावर्षी आलेलीच आहे। कोकणातला कुठलाही आंबा असो पूर्णपणे त्याचा मोहर जळून गेलेला आहे। त्यामुळे कोकणातली 70% आवक आजच्या दिवसाला कमी आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या तुलनेत आंबा पूर्णपणे कमी आहे। त्यामुळे ग्राहकांची हिरमोड होत आहे। दुसरी गोष्ट भाव, जो गेल्या वर्षी आजच्या दिवशी भाव होता 1500-1700 रुपये, तो आज 3500 रुपयाने देखील मिळायला तयार नाही। त्यामुळे एक्सपोर्ट होण्याचे चान्सेस तर नाहीच आहेत, कारण युद्धाचा परिणाम झाल्यामुळे आंबा एक्सपोर्ट तर होणार नाही, पण त्या आवक नसल्या कारणामुळे तोही आंबा यावर्षी लोकांना, सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात येण्याची शक्यता पूर्ण कमी आहे। त्याला पर्याय म्हणून केरळ आणि तामिळनाडू राज्यातून जो आंबा येतो तो आपल्याला बेचव, म्हणजे चव कमी असते त्याला, त्या पद्धतीचा आंबा आपल्याला मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे। द्राक्षावरती काय परिणाम झाले? द्राक्षामुळे काय झालंय, द्राक्षाची एक्सपोर्ट जी क्वालिटी असते, आता बघू शकताय, तुम्हाला एक उदाहरण देतो। ही द्राक्ष आता मुंबई मार्केटवर असतात, ते आता कोल्हापूर मार्केटला पण यायला चालतात। ही द्राक्षे आपल्या कोल्हापूर मार्केटला नसतात। ही सुपर सोनाका ही आता मुंबईवरून डायरेक्ट कोल्हापूरला आता डायरेक्ट येत आहे, कारण का एक्सपोर्ट पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे याचा भाव किलो 350 रुपये किलो भाव असतो, तो आज 200 रुपये किलोवर भाव आलेला आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बघू शकताय तुम्ही, जो 350चा भाव आहे तो डायरेक्ट 200 वर आलेला आहे। भविष्यात अजूनही युद्ध जर असंच चालू राहणार, त्याचा परिणाम हा पूर्ण शेतकरी वर्गावर पूर्ण त्यांना नुकसानदायक होणार आहे। आज युद्धामुळं आवक जावक तर कोल्हापुरात किंवा भारतामध्ये सुरू येत आहे,
खरं जे दराचे जे वदगड झालेलं आहे ते खूप झालेलं आहे. उदाहरणार्थ जे बेदाणे 550 रुपये दर होते ते 500 रुपये झालेले आहे. द्राक्षाचे भाव कमी झालेले आहे. कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. त्यामुळं लवकर युद्ध थांबणं गरजेचं आहे हे मार्केट स्थिर होण्यासाठी. ह्याच्यापेक्षा मार्केट कमी होऊ शकतो आणि सगळ्यात मोठा घटक ज्यामध्ये ह्या बाधित होणार तो शेतकरी होणार आहे. त्यामुळं लवकर सुरळीत युद्ध थांबून सुरळीत लागणं गरजेचं आहे. परिणाम म्हणजे माल जो पुढे जाणारा हा बॅकफुटला आला तर हा माल क्वालिटीवर असतो आणि त्याचे पैसे इकडे होऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात आणि अडचणीत येणार. मोठा परिणाम होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी जो आहे ना फार मोठ्या अडचणी येणार. म्हणजे कसं आहे ते त्या मालाचे दर जे उच्च वरच्या लेवलला जे असतात तिकडे त्याचे दर होऊच शकत नाही माल येऊन. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतीमालाची होणारी उलाढाल आज सुरळीत सुरू आहे, अशी माहिती समितीचे सचिव तानाजी दळवी यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीचा शेतीमाल अवकेवरती सध्या कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासवत नाही. आवक जावक ही सुरळीतपणे सुरू आहे. कांदा, बटाटा, फळे, भाजीपाला, गूळ, अन्नधान्य या मालाची आवक सुरळीतपणे चालू आहे. नवी मुंबईला जाणारा माल त्याच्यावरती काही परिणाम नवी मुंबईला फक्त गूळ हा या ठिकाणी एक्सपोर्टसाठी जात असते मागणीप्रमाणे. त्यामध्ये फारसा काही फरक जाणवलेला नाही. त्या ठिकाणी सुद्धा जे काही कंटेनर गेलेले होते ते सुद्धा मार्गस्थ आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आता हळूहळू भारतावर होतोय. भारतातून निर्यात होणारा माल तसेच निर्यात न झालेला माल परत पाठवला जातोय. त्यामुळे फळांच्या दरातही घट झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता शेतकरी वर्ग आणि व्यापाऱ्यांना बसू लागलाय. त्यामुळे सर्वजण आता लवकरात लवकर ही युद्धजन्य परिस्थिती आटोक्यात येऊन सर्व काही सुरळीतपणे सुरू व्हावं अशी विनंती करतायत. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.